जय हिंद मित्रांनो, मीही तुमच्यासारखाच एक दिवस रिझल्टची वाट बघत होतो. रिझल्टची आतुरताच काही वेगळी असते. सारखे मला WhatsAppवर मेसेज येते की सर रिझल्ट कधी येणार आहे, रिझल्ट कधी येणार आहे. त्यानंतर अनेक प्रश्न मुलांच्या मनामध्ये आहे की सर यावेळेस एस-एस-सी-जी-डीच्या जागा वाढतील का? यावेळेस मेरिट कमी जातील का? तर मित्रांनो, आपण अशाच काही विषयांवर आज चर्चा करणार आहे. तर पहिले तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी काही मागील वर्षांचे आकडे आणले की तुमच्या मागील झालेल्या भरत्यांमध्ये कोणत्या भरतीमध्ये किती जागा वाढलेल्या आहे व त्यानंतर असे कोणते 3 कारण आहे की ज्यामुळे तुमची मेरिट यावर्षी कमी जाण्याचा अंदाज आहे. आणि तुम्हाला तुमचं फायनल सिलेक्शन घेऊन ट्रेनिंगला जाईपर्यंत किती वेळ लागतो किंवा किती महिने लागतील इथून पुढे, तेही आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया. सर्वात पहिले तरी माझा परिचय देतो. काही मुलं आपल्यासोबत नवीन जुळलेले आहे. तर मित्रांनो, मी 2021-22च्या बॅचमध्ये एस-एस-सी-जी-डी मध्ये सिलेक्शन घेऊन आता सध्या एस-एस-बी या पोस्टवर कार्यरत आहे. तर मित्रांनो, माझा जो मागील 4-5 वर्षाचा अनुभव आहे मी तुमच्यासोबत या चॅनलद्वारे शेअर करत असतो. तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सोबत जुळू शकता. माझं जे टेलिग्राम चॅनल आहे यावरही मी काही माहिती व माझा अनुभव शेअर करत असतो, तर नक्कीच जॉईन होऊ शकता. तर आता जे मुलं काठावर आहे, ज्यांना 90 ते 100च्या मधात मार्क्स आहे किंवा 90च्या खाली मार्क्स आहे, त्यांचा एकच सारखा प्रश्न आहे की सर मेरिट कमी जाईल का किंवा मेरिट कमी जाण्याची काही शक्यता आहे का? तर मित्रांनो, नक्कीच तुमची यावर्षी मागील वर्षांपेक्षा यावर्षी मेरिट जाण्याची शक्यता आहे. ती आपण स्वतः आता म्हणू शकत नाही, परंतु काही आकडे त्या आकडेनुसार आपण म्हणू शकतो की तुमची मेरिट यावर्षी कमी लागू शकते. त्यात सर्वात एक मोठं रिझन आहे की जर तुमच्या यावर्षी 20 ते 25,000 वॅकन्सी अजून ऍड झाल्या, या तुमच्या 23-24,000 वॅकन्सी निघल्या आहे, यामध्ये जर 15 किंवा 20,000 बिन वॅकन्सी ऍड झाल्या तर नक्कीच तुमच्या मेरिटवर ही गोष्ट प्रभाव पाडू शकते व मेरिट कमी जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, तुमचे यावेळेस जे मुलांनी फॉर्म भरले होते त्यामध्ये जवळपास 50 लाख फॉर्म भरले होते आणि अटेंडन्सचे ते 50% पण कमी राहिलं, म्हणजे 50%पेक्षाही कमी मुलांनी पेपर दिला आहे. तर नक्कीच मित्रांनो, हाही एक फॅक्टर ठरू शकतो. नक्कीच याचा तुमच्या रिझल्टवर फरक पडेल व तुमची मेरिट कमी बघायला मिळू शकते. तर वर्षामध्ये अटेंडन्स खूप जास्त बघायला मिळत होतं किंवा जितके मुलं फॉर्म भरत होते त्याच्या 70% तरी अटेंडन्स बघायला मिळत होतं मागील काही वर्षांमध्ये. वगैरे मी काही मनानं सांगत नाहीये. याचा आरटीआय केला होता. त्या आरटीआयचा जो रिझल्ट आला किंवा जे उत्तर आलं ते उत्तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. नक्कीच तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. त्यानंतर सर्वात मोठं एक्स फॅक्टर हे ठरू शकतं तुमचं नॉर्मलायझेशन. आता काही ठिकाणी नॉर्मलायझेशन हे खूप जास्त होऊन जातं व काही ठिकाणी नॉर्मलायझेशन काहीच बघायला मिळत नाही. तुम्ही बघितलं असेल काही दिल्ली पोलीस किंवा एस-एस-सीच्या ज्या इतर भरत्या झाल्या आहे, काही ठिकाणी ज्यांचे पेपर सोपे गेले होते त्यांचे लगभग 5-5, 6-6 मार्क्स सुद्धा कमी झाले ते. तर याचा अर्थ हा आहे मित्रांनो की ही गोष्ट पण अशी राहील की ज्याला कमी मार्क्स आहे, ज्याचे पेपर अवघड गेले होते, तिथं 7-8 मार्क किंवा 10 मार्क्स वाढलेले तुम्ही बघू शकता आणि काही मुलांचे 4-4, 5-5 मार्क्स कमी होऊन जाईल. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट टाकली होती बघा की नॉर्मलायझेशन हा प्युअर एक झोल आहे. यामध्ये कोणालाही फायदा होत नाही. जो व्हायचा आहे तो फक्त तोटाच होतो. तो कसा मित्रांनो, एक जर पेपर असला सर्व मुलांना तर त्याचे खूप जास्त मोठ्या प्रमाणात फायदे ते आपण कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगूया. परंतु माझं तर हेच पर्सनली मत आहे की कोणत्याही प्रकारचं नॉर्मलायझेशनचे पेपर व्हायला नको, ऑनलाईन पेपर व्हायला नको. सर्वांसाठी एकच पेपर एकाच दिवशी व्हायला हवा. त्यामध्येच कळतं की कोणता मुलगा खरंच हुशार होता व कोणता मुलगा मेहनतीच्या जोरावर नोकरी लागला. यामध्ये कधी कधी लक फॅक्टर ही उपयोगी पडतं नॉर्मलायझेशनच्या बारच्यामध्ये. त्यानंतर मुलांचा सर्वात मोठा प्रश्न असतो की सर नेमका रिझल्ट कधी येईल? तर मित्रांनो, रिझल्ट हा जसं की तुमच्या आन्सर की येऊन भरपूर दिवस झालेले आहे, तर तुमचा रिझल्ट आता लागण्यामध्ये जे रिझल्ट इतके जर 23-24 लाख मुलं पेपर देत आहे तर नक्कीच रिझल्ट बनवायला त्यानंतर पूर्ण प्रोसेस व्हायला टाइम लागतो. तर नक्कीच या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुमचा रिझल्ट येण्याची पूर्ण चान्स आहे. आता भरपूर मुलं हे म्हणतात की सर आम्हाला रिझल्ट आल्यानंतर अजून फिजिकल, मेडिकल व फायनल ट्रेनिंगला जाईपर्यंत किती वेळ लागेल? तर यासाठी एक सिंपल गणित आहे मित्रांनो. जे तुमचे मित्र मागील भरतीमध्ये भरती घेऊन गेलेले त्या मुलांची जोपर्यंत ट्रेनिंग 7 ते 8 महिने कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसरी बॅच ट्रेनिंगला जात नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की जे ट्रेनिंग सेंटर असतात ते तुमच्यासाठीच बनवलेले असतात ट्रेनिंगसाठी. तर नक्कीच जी नवीन बॅच आहे ही ती ट्रेनिंग समाप्त होता जाते, जेणेकरून ते मुलं गेल्यानंतर त्यांचे जे ट्रेनिंगमध्ये शिकवणारे सर लोक आहे ते यांना शिकवतात. तर नक्कीच त्यांचं जेव्हा कसम पिरियडचा टाइम येईल तेव्हा तुमच्या ट्रेनिंगला जाण्याची वेळ होऊन जाईल. तर नक्कीच मित्रांनो, ऑगस्टमध्ये जर तुमची फिजिकलची डेट आली तर सप्टेंबरमध्ये तुमची फिजिकल होईल, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुमचे मेडिकल होईल व डिसेंबरमध्ये तुमचे फायनल मेरिट आल्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुमचा ट्रेनिंगला जाण्याचा पूर्ण चान्स आहे. तर मित्रांनो, तयार राहा. या भरतीला थोडाफार वेळ लागतो ते तर तुम्ही तुमचं नशीब समजा. नाहीतर या भरतीला पहिल्यांदा एस-एस-सी-जी-डीच्या भरतीला खूप जास्त वेळ लागत होता. जवळपास 2 वर्ष 3 वर्ष लागत होते पूर्ण प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी. तर तुमचं नशीब समजा की ही भरती आता केव्हाही 1 वर्षाच्या आतच कंप्लीट होते आणि प्रत्येक वर्ष नवीन भरती बघायला मिळते. मित्रांनो, आपला फायनल प्रश्न आहे की सर या वर्षी वॅकन्सी वाढण्याचा चान्स आहे का आणि वाढल्या तर किती वाढण्याचा चान्स आहे?
तर मित्रांनो, मागील काही वर्षामध्ये आपण बघितल्या, जेव्हा पण व्हॅकन्सीज कमी निघल्या होत्या तेव्हा नक्कीच व्हॅकन्सी वाढल्या आहे. मी जेव्हा भरती झालो तेव्हा पण व्हॅकन्सी वाढल्या आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला आकडे सांगतो. 2018 मध्ये तुमच्या 54,000 व्हॅकन्सीज होत्या, तर त्या वाढून 60,000 झाल्या होत्या. व 2022च्या भरतीमध्ये तुमच्या 24,000 व्हॅकन्सीवरून 51,000 व्हॅकन्सी झाल्या होत्या. त्यानंतर 2024च्या भरतीमध्ये तुमच्या 26,000हून 46,000 व्हॅकन्सी झाल्या होत्या. या भरतीमध्ये पण तुमच्या 25,000हून 50,000 पर्यंत व्हॅकन्सी जाण्याची चान्स आहे. परंतु हे कोणत्याही प्रकारचं कन्फर्मेशन नाहीये. या जाऊ पण शकतात आणि नाही पण जाऊ शकतात. वाढल्या तर 10,000 तरी व्हॅकन्सीज वाढायला पाहिजेत, कारण की यामध्ये सीआरपीएफ किंवा बीएसएफ मध्ये व्हॅकन्सी येण्याची दाट शक्यता आहे. त्यावरही ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे, जाऊन बघू शकता. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही प्रकारची एसएससीजीडी विषयी माहिती लागत असेल, ही फोर्स कशी आहे, या फोर्समध्ये कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात याविषयी माहिती लागत असेल, तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर जा. तिथे माझा मोबाईल नंबर मिळेल, त्यावरून तुम्ही मला कॉन्टॅक्ट साधू शकता. टेलिग्रामची लिंक पिन कमेंट व डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.